वृषभ राशीच्या प्रिय बांधवांनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक वेगळाच उत्साह, स्थैर्य आणि सकारात्मक बदल घेऊन येण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी शांतपणे सहन केल्या असतील. काही निर्णय लांबले असतील, काही इच्छा पूर्ण राहिल्या असतील, तर काही बाबतीत आता पुढे काय असा प्रश्नही तुमच्या मनात निर्माण झाला असेल. परंतु आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळण्याची चिन्हे दिसू शकतात. वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने स्थिर, संयमी, व्यवहार कुशल आणि मेहनती असतात. तुम्ही एखादी गोष्ट मनापासून ठरवली की ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करता. तुमच्या आयुष्यात यश कदाचित अचानक येत नसेल, पण जे यश मिळते ते टिकून राहावे अशी तुमची वृत्ती असते. सप्टेंबर महिना याच गुणांना बळ देणारा ठरू शकतो. या महिन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात अडकलेल्या गोष्टींना हळूहळू गती मिळण्याची शक्यता आहे. एखादे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल, एखादा निर्णय पुढे ढकलला गेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून उत्तराची प्रतीक्षा असेल, तर सप्टेंबरमध्ये त्या विषयामध्ये हालचाल होऊ शकते. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या महिन्यात करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी, वरिष्ठांकडून कौतुक किंवा कामाच्या ठिकाणी स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठीही प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा एखादा फायदेशीर व्यवहार मिळू शकतो. या महिन्यात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तुम्ही शांतपणे काम करत होतात आणि तुमच्या प्रयत्नांकडे फारसे लक्ष दिले जात नाही असे वाटत असेल, तर आता परिस्थिती बदलू शकते. तुमचे कामच तुमची ओळख बनू शकते. आर्थिक बाबतीतही सप्टेंबर महिना महत्त्वाचा ठरू शकतो. उत्पन्नामध्ये स्थिरता आणण्यासाठी तुम्ही घेतलेले निर्णय उपयोगी पडू शकतात. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो, तर काहींना पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र पैसा मिळतोय म्हणून अनावश्यक खर्च वाढवू नका. बचत, नियोजन आणि योग्य गुंतवणूक यांना महत्त्व दिल्यास पुढील काळासाठी आर्थिक पाया अधिक मजबूत होऊ शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी घर आणि कुटुंबही या महिन्यात विशेष महत्त्वाचे राहणार आहे. घरातील वातावरणात सकारात्मकता वाढू शकते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या यशामुळे आनंद मिळू शकतो. घरात शुभकार्याची चर्चा होऊ शकते किंवा अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडू शकते. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना घर, जमीन, वाहन किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित एखादा निर्णय घ्यावा लागू शकतो. अशा वेळी घाई न करता सर्व कागदपत्रे तपासून आणि योग्य सल्ला घेऊन निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीनेही हा महिना मनाला समाधान देणारा ठरू शकतो. नात्यात काही गैरसमज असतील तर ते संवादातून दूर करण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत एखादा महत्त्वाचा विषय मनमोकळेपणाने बोलता येईल. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना नात्यांमध्ये पुन्हा जवळीक, विश्वास आणि प्रेम वाढताना जाणवू शकते. अविवाहित व्यक्तींसाठीही सप्टेंबरमध्ये नवीन ओळख निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते किंवा आधीपासून परिचय असलेल्या व्यक्तीशी नात्याची दिशा बदलू शकते. मात्र नाते पुढे नेताना केवळ आकर्षणापेक्षा समजूतदारपणा आणि परस्पर आदराला महत्त्व द्या. या महिन्यात तुमच्या मनामध्ये एक वेगळी शांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी छोट्या गोष्टींमुळे चिंता निर्माण होत असेल, तर आता त्याकडे अधिक परिपक्वतेने पाहण्याची क्षमता तुमच्यामध्ये येईल. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच मिळणे आवश्यक नसते. काही उत्तरासाठी वेळ द्यावा लागतो. आणि वृषभ राशीच्या व्यक्तींनो, हाच सप्टेंबर महिन्याचा सर्वात सुंदर संदेश आहे. थांबलेली गोष्ट म्हणजे संपलेली गोष्ट नसते. कधीकधी जीवनात एखादी गोष्ट उशिरा मिळते, कारण त्या गोष्टीसाठी आपल्याला आधी तयार व्हावे लागते. तुम्ही ज्या गोष्टीसाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहात, त्यात जर अजून अपेक्षित यश मिळाले नसेल, तर निराश होऊ नका. तुमची मेहनत सुरू ठेवा, कारण या महिन्यात परिस्थितीला नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत स्वतःच्या दिनचर्येकडे लक्ष देणे महत्त्वाचे राहील. कामाच्या व्यापामुळे झोप, आहार किंवा विश्रांतीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवले तर तुमची कार्यक्षमता आणखी वाढेल. सकाळची शांत वेळ प्रार्थना, ध्यान, चालणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवणे मनाला खूप समाधान देऊ शकते. सप्टेंबरमध्ये काही वृषभ राशीच्या व्यक्तींना भूतकाळातील एखाद्या गोष्टीपासून पूर्णपणे मुक्त होण्याची संधी मिळू शकते. एखादी जुनी चिंता, जुना गैरसमज किंवा मनावर असलेले ओझे कमी होऊ शकते. आणि जेव्हा मनावरील ओझे कमी होते, तेव्हा नवीन संधी ओळखण्याची क्षमता वाढते. म्हणून या महिन्यात स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही ज्या गोष्टी आजवर साध्य केल्या आहेत त्यांचा विचार करा.
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या विजयाचे कौतुक करा, कारण मोठे यश अनेक छोट्या पावलांनी तयार होते. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी स्थैर्य, प्रगती, आर्थिक सुधारणा, नात्यांमध्ये गोडवा आणि नवीन संधींचे संकेत घेऊन येऊ शकतो. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवले आणि प्रत्येक अनुभव तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल. कदाचित महिन्याच्या सुरुवातीला परिस्थिती पूर्वीसारखीच वाटेल, पण जसजसा महिना पुढे जाईल तसतसे काही गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. एखादा फोन, बातमी, भेट किंवा एखादा निर्णय तुमच्या मनात आशेचा नवीन किरण निर्माण करू शकतो. म्हणून वृषभ राशीच्या बांधवांनो, सप्टेंबरकडे विश्वासाने पहा. तुमचे प्रयत्न सोडू नका, तुमच्या ध्येयापासून मागे हटू नका आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात बदल घडण्यापूर्वी परिस्थिती शांत होते आणि नंतर अचानक अनेक गोष्टी योग्य दिशेने जाऊ लागतात. वृषभ राशीच्या व्यक्तींनो, सप्टेंबर महिन्याचा शेवटचा संदेश तुमच्यासाठी अतिशय सुंदर आहे. आता मागे वळून पाहण्याची वेळ नाही, तर पुढे चालत राहण्याची वेळ आहे. गेल्या काही काळात ज्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत त्याबद्दल मनात नाराजी ठेवू नका. काही गोष्टी उशिरा मिळाल्या असतील, काही संधी हातातून गेल्या असतील, तर त्यामागेही कदाचित तुमच्यासाठी चांगले कारण दडलेले असेल. प्रत्येक विलंब हा नकार नसतो, कधीकधी तो योग्य वेळेची तयारी असतो. सप्टेंबरच्या शेवटी तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या विषयामध्ये समाधानकारक प्रगती जाणवू शकते. आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळण्याची दिशा सापडू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते आणि नात्यांमध्ये पुन्हा प्रेम व विश्वास वाढण्याची संधी मिळू शकते. या महिन्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची शांतता ही तुमची ताकद आहे. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्याची गरज नाही. काही लोकांना त्यांच्या कृतीतून उत्तर द्या आणि काही परिस्थितींना वेळेच्या हवाली करा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यातील चांगला काळ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग तयार करत आहे. श्री गणेशाची कृपा तुमच्यावर राहो. घरात सुख शांती नांदो, धन समृद्धी वाढो आणि तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होत. जे तुमच्यासाठी आहे ते तुमच्यापासून दूर जाणार नाही आणि जे दूर गेले त्यापेक्षा सुंदर काहीतरी तुमची वाट पाहत असू शकते.